तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. काय गुन्हे तुम्हापासी, काय गुन्हे तुम्हापासी, मी तो अल्पची संतोषी. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, प्रेम भातुके पाठवा, किंवा काही भातुके पाठवा. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. विठ्ठल पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजैस्फुरदिक्प्रदेशम्. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका. जयाचे नामे तुके जन्म व्यथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथ. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानांचे विदाय भक्ती, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा तं. कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं. सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, दीनरंक मी अनाथ. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवान विश्वनाथाकडे प्रेमाची मागणी करतायत. विठ्ठल विठ्ठल
आपल्या या पुण्य पावन अशा गणेश नगरामध्ये गणेश नगर आहे ना, तर गणेश नगरामध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजचा हा 7वा दिवस म्हणजे उपांत्य दिवस. आणि उपांत्य दिवस म्हटला की त्या निमित्तानं काहीशी मागणीवर चिंतन असावं असं संप्रदायाचा अलिखित दंडक आहे. तर त्या नियमाला अनुसरून भगवान शिवाकडे मागणी मागणारा हा अभंग आहे. हा अभंग निवडण्याचं कारण असं, या ठिकाणी पूजनीय महाराज आहेत ज्यांच्या मुखातून आपण शिवमहापुराण या ठिकाणी श्रवण करताय. ऐक ना, म्हणजे शिवमहापुराण श्रवण आपण 7 दिवस करतायत, त्याच भगवान शिवाकडे काहीशी मागणी मागावी या दृष्टीनं हा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. आता सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, हा जो अभंग आहे या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय भगवान शिवाकडे प्रार्थना करतायत. प्रार्थना म्हटलं की प्रार्थनेमध्ये 2 शब्द आहेत, प्रार्थना. प्रार्थना, अर्थना म्हणजे मागणी आणि म्हणजे प्रकृष्ट, श्रेष्ठ, चांगली मागणी. आता मागणी चांगली कधी असते याचा जर विचार केला तर 3 गोष्टी आहेत. एक आहे मागणारा कोण आहे, कोणाकडे मागतात आणि काय मागतात, यावरून प्रार्थना कशी आहे ठरतं. आजच्या अभंगाचे मागणारे आहे ते जगद्गुरु तुकोबार आहे. अर्थात जगद्गुरु मागणारे कोण आहे तर जगद्गुरु तुकोबार आहे. जर तुकोबरायांचा जर विचार केला तर तुकोबराय म्हणजे त्यांचा जर अधिकार आपण पाहिला तर रामेश्वर भट सांगतात की या तुकोबरायांचं नाव घेतलं ना, ज्या ठिकाणी यम सुद्धा कापतो. तुकाराम नाम घेता कापे यम. त्याच्यात तुकोबरायांचं सामर्थ्य. आतापर्यंत अनेक कवीश्वर होऊन गेले, पण आतापर्यंत झालेल्या एकाही कवीश्वरानं आपला देह या ठिकाणी वैकुंठाला दिला नाही. पण सदेह वैकुंठाला जाणारे जगद्गुरु तुकोबार आहे हे एकमेव अशा प्रकारचे आहेत. मग अशा तुकोबाराच्या मागणी मागतायत. किंवा विश्वमौली भगवान ज्ञानोबराय सुद्धा म्हणावं की तुका सर्वा श्रेष्ठ प्रियामा थोर का जो अवतार नामयाचा. हा अधिकार ज्यांचा आहे अशी जगद्गुरु तुकोबार आहे आजच्या अभंगात मागणी मागतायत. तसं ज्यांच्याकडे मागतायत ते कोण आहेत तर विश्वनाथ आहेत. ज्यांचा जर विचार पाहिला तर एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा भेव. अर्थात ज्याचं नाव घेतल्यानंतर कळीकाळाचा भेव दूर होतो किंवा काम क्रोधाची चाली होत नाही, हे सामर्थ्य या भगवान शिवाचं आहे. त्या शिवाकडे केलेली मागणी आहे. म्हणजे मागणी मागणारे जगद्गुरु तुकोबार आहेत. ज्यांच्याकडे मागतात ते भगवान शिवजी आहेत. ऐक नाही, आणि जी मागितली ती प्रेमाची मागणी आहे. अशी श्रेष्ठ मागणी आहे, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. अशी श्रेष्ठ मागणी या ठिकाणी आहेत. आता हा जो अभंग आहे हा नैमित्तिक अभंग आहे. खऱ्या अर्थात हा जो आहे प्रासंगिक अशा प्रकारचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय जे आहेत ते भगवान पंढरीश परमात्म्याचे एक निष्ठ भक्त आहेत. जगद्गुरु तुकोबारायांचा विचार केला तर काय काही वारकरी असतात. आपण मनुष्य देहाला आलेलो आहोत आणि मनुष्य देहाला आल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की जोपर्यंत आपले हात पाय चांगले आहेत, जोपर्यंत आपल्या हातामध्ये काही आहेत आणि जोपर्यंत आपल्या पायाने चालता येतं तोपर्यंत आपण काय केली पाहिजे, तीर्थयात्रा केली पाहिजे. हे सकळ
जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये. अर्थात तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. अर्थात जोपर्यंत हातामध्ये अर्थात पैसा आहे, अधिकार आहेत आणि पायानं चालता येतं, तोपर्यंत आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. काय तीर्थयात्रा फार महत्वाची. तीर्थयात्रा जी आहे ती आपल्याला निर्ममत्व शिकवते. असा एक कोणतरी अनुभव सांगितला होता की एका मौलीनं, मुंबईची कोणतरी मौली आहे, आणि त्या मौलीने काय केलंय, नर्मदा परिक्रमा केली. नर्मदा मातेची काय केली, परिक्रमा केली. आणि परिक्रमा केल्यानंतर त्या मौलीला कोणतरी विचारलं की या परिक्रमेचा अनुभव तुम्हाला काय आला. तर त्यावर त्या मौलीने सांगितला अनुभव असा आहे, ती म्हणे की अगोदर माझ्याकडे घरात आल्यानंतर घरात कपाट आहे आणि कपाटात साड्या होत्या. आता घरात कपाटात किती साड्या होत्या, ऐक नाही, म्हणजे गुरु सांगत असतात की एक बऱ्याच वेळा जर कपाट उघडलं तर हे लक्षात येते आपण घरात आहो की दुकानात आहो. एवढ्या अशा प्रकार साड्या होत्या. पण आता नर्मदा परिक्रमा केली ना, नर्मदा परिक्रमेनंतर आता तो 2 साड्या ठेवल्या, बाकीच्या सर्व साड्या मी देऊन टाकल्या. हा त्यांचा अनुभव आहे. अर्थात काय, ज्यावेळेला आपण नर्मदा मातेची परिक्रमा करतो, ती करत असताना सर्व ईश्वराच्या भरोश्यावर आहेत. पुढं थांबायचं हे निश्चित नाही, काय खायचं हे निश्चित नाही. अर्थात आपण ईश्वराच्या इच्छेनुसार जगणं शकतो. आपण जे म्हणतो की जो भगवान परमात्मा आहे, जो आपला सांभाळ करतो, ऐक नाही, ज्याने चोच दिली तो चारा देतो, हे आपण जे म्हणतो ही अनुभूती घ्यायची असेल त्यासाठी आपण तीर्थयात्रा केल्या पाहिजे. घर सोडून राहिलं पाहिजे. घरापासून दूर गेल्यानंतर घराचं महत्व कमी होतं. त्याच्या गोष्टी आहे या शिकण्यासाठी आपण तीर्थयात्रा केल्या पाहिजे. किंवा तीर्थयात्रा माझी काही ट्रिप वगैरे नाही बरं का, मी काही तीर्थयात्रेला कुठे ट्रिप वगैरे काढत नाही. पण आता एक सहज विषय आला तीर्थाचं महत्व म्हणून सांगतोय. तर हे करत असताना त्या तीर्थयात्रा अनेक, आपण ज्या तीर्थाला जातो तिथं गेल्यानंतर तिथं असणारी जी मंडळी आहेत त्यांची उपजीविका त्याच्यावर चालते. ऐक नाही, आपल्याला असं वाटतं फार लुटतात, पण त्यांना तर दुसरं काय, ऐक नाही, म्हणजे बघा हा जो व्यापार जो असतो किंवा व्यवहार जो असतो हा याच्यावरच चालतो ना. येणं त्याला देणं, त्यानं त्याला देणं, त्याचा व्यवहार चालत असतो. आपल्यावर त्यांची उपजीविका चालते, ऐक नाही, म्हणजे त्यांचे घर चालतात. त्या ठिकाणी अनेक चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी होत असतात. म्हणून आपण तीर्थयात्रा केल्या पाहिजे. जेवढं शक्य होईल तेवढं आपण तीर्थयात्रा केल्या पाहिजे. नसन होत, जो जाणारा आहे त्याला यथाशक्ती मदत केली पाहिजे. मग तुकोबरायात जाऊन एक वारकरी काही आहेत जे की उत्तर भारतामध्ये निघाले होते यात्रेसाठी. त्यांना काशीला जायचं होतं, गयला जायचं होतं. मग असे जात असताना जगद्गुरु तुकोबरायांनी पाहिलं आणि त्या वारकऱ्यांना, त्या यात्रेकऱ्यांना सांगितलं, बघा बाबांनो, मला तर यात्रेला मी शक्य नाही, पण एक काम करा, माझे काही जे पत्र आहेत एवढे पत्र तुम्ही त्या ठिकाणी, हे 3 पत्र जगद्गुरु तुकोबरायांनी लिहिले आणि 3 ठिकाणी दिले. त्याचं जे पहिलं पत्र होतं ते भागीरथी मातेला पाठवलं होतं. कोणाला? भागीरथीला. भागीरथी म्हणजे कोण? गंगा मैया, ऐक नाही. त्या भगीरथीचं त्या सर्व लक्षण संग्रहामध्ये त्याचं लक्षण केलेलं आहे. भगीरथ रथ घाता व प्रचंड जल प्रवाह गंगा. अर्थ रथाच्या रथाने पडलेले जे काही रथाच्या मागे आलेला जो जलप्रवाह आहे त्याला भागीरथी असं म्हणतात. मग त्या भागीरथीचं स्नान करणं. आता या स्नानाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. त्या स्नानाचंही महत्व सांगतात की माणसाने जर स्नान करायचं असेल तर समुद्रात केलं पाहिजे. का तीर्थे जिये त्रिभुवनी, ते घडती समुद्र वगाहनी, ना तरी अमृत रसास्वादिनी रस सकळ. ऐक नाही, समुद्राचं स्नान केलं पाहिजे. पण एवढी सोपी गोष्ट आहे का? मग समुद्रात शक्य नसेल तर गंगेत स्नान केलं पाहिजे. आता गंगा इकडे तिकडे उत्तरे जाणं एवढी सोपी गोष्ट. सुचित्वे सुची गांग होय,
ऐक नाही. आणि पाप ताप ही जाय परी ते आहे बुडणे एक. जर पाहिलं तर त्या गंगेमध्ये बुडी द्यावी लागते. जर म्हातारी माणसं असेल तर पाणी असतं अतिशय गार असतं. आम्ही ऋषिकेशला असताना अनुभवलेलं आहे. तिथे जर गेलं ना तर गंगेमध्ये स्नान केलं तर असं अंग बदलून जायचं, एवढी थंडी त्या ठिकाणी आहे. मग एवढ्या थंडीमध्ये सर्वांना स्नान करणं काय नाहीये, शक्य नाहीये. मग गंगेचं स्नान शक्य नसेल तर जवळ असणारी जी काही नदी आहे तिथं स्नान करावं. नदीचं स्नान शक्य नसेल तर जवळ असणारं सरोवर तळ जे आहे त्याचं स्नान करावं. ते शक्य नसेल तर किमान गार पाण्याने स्नान करावं. ऐक नाही. गार पाण्याने शक्य नसेल तर आपल्या जुन्या काळात आंघोळीचे भांडं असायचं, तांब्याचं भांडं असायचं, त्याला काय म्हणायचे, घंगाळ म्हणायचे. आणि ते मूळ शब्द असा होता गंगा जळ असा मूळ शब्द होता. तर त्या गंगा जळाचं अपभ्रम झालं घंगाळ. ऐक नाही. मग स्नान करताना किंवा गंगेचं नाव घ्यावं. वाचे म्हणता गंगा गंगा सगळं दोष जाती भंगा, अर्थात ते केलं पाहिजे. आणि म्हणून ते आता ते गंगाळ पण गेलं. आता काय राहिलं, आता प्लॅस्टिकचे भांडे आलेले आहेत, तर चला पण आंघोळ केली पाहिजे एवढं करून किंवा तेवढं तरी विसरायला नको विठाला. मग जगद्गुरु तुकोबराय सांगतात मी गंगेवर जाणार, गंगेला स्नान करणार, ते एक काम करा. माझं एक पत्र आहे जे भागीरथी मातेला द्या. परिस ओ माते, ऐक नाही. तर त्या सांगितलं माझी परिस ओ माते माझी विनवणी मस्तक चरणी ठेवीत असे. भागीरथी महा दोष निवारिणी सकळा स्वामिनी तीर्थाची ये. त्या भागीरथी मातेला पत्र त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्यानंतर दुसरं पत्र जे आहे त्या ठिकाणी गयेला पाठवलं. ज्या ठिकाणी गयेला असं आहे की ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याची पदकमल आहेत आणि त्या ठिकाणी जर पिंडदान जर केलं तर पितरांना त्या ठिकाणी मोक्ष होतो. पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःचे पिंडदान त्या ठिकाणी केलेलं आहे. असं पत्र त्या ठिकाणी पाठवलं की पिंडपदावरी दिला आपुलिये करी माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. त्या ठिकाणी तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. केले कर्मांतर बोम मारिले हरिहर वगैरे जे आहेत, अर्थात त्या ठिकाणी पिंडदान केलेलं आहे. म्हणून असं पत्र त्या ठिकाणी गयेला पाठवलं. आणि त्यानंतर तिसरं जे पत्र आहे ते जगद्गुरु तुकोबराय पाठवतायत भगवान विश्वनाथाला. ते जागृताचं पहिले विश्वनाथ मी आला भगवान विश्वनाथाला पत्र पाठवतायत आणि सांगतात तुम्ही कसे आहात, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वाचे काय आहात, नाथ आहात. आणि मी कसा आहे, मी दीन रंक आणि अनाथ आहे. बघा, आपल्याला जर एखाद्याकडून काम करून घ्यायचं आहे किंवा एखाद्याकडे मागणी मागायची असेल तर त्याला मोठे पण देता आलं पाहिजे. ऐक नाही, जर त्याला मोठे पण दिलं तर काम होत असतं. जर मोठे पण दिलं नाही तर होणारं काम सुद्धा बिघडण्याची शक्यता नाकार देत नाही. असे कुठेतरी प्रसंग वाचला होता. ते आडला हरी आणि गाढवाचे त्यावर आधारित कथा आहे बघा. अशी कथा आली. म्हणजे काय आलं,
वरुण देवता, पर्जन्याची देवता वरुण. आता वरुण देवतेनं असं पाहिलं आपण रोजच काम करतो, अर्थात दरवर्षी 4 महिने आपल्याला काम करावं लागतं. आता एक काम करूया म्हणे, आपण थोडं रजेवर जाऊया, बघू लोकांनाही आपलं महत्व कळायला पाहिजे. आणि म्हणून त्या वरुण देवतेने काय याला रजेवर जायचं ठरवलं. पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले आहेत. हा जी वरुण देवता आहे ती वरुण देवता रजेवर निघाली. आता लपून बसावं लागेल. जर बाहेर मोकळा असेल तर कोणतरी पाहिल, बोलवेल, ओळखेल आणि परत काम करावं लागेल. आणि म्हणून ही वरुण देवता एका गुहेमध्ये शिरली. तिनं पाहिलं की आता ही गुहा जी आहे गुप्त गुहा आहेत, या ठिकाणी आपल्याला शिरायचं, तिथं कोणी आपलं बघणार पण ते शिरणार तेवढं त्यांना पहिले जाणार तेवढं गाढव. त्या गाढवाने त्यांना काय केलं पाहिलं. गाढवाने पाहिलं की हा एवढा मोठा माणूस जरा काय चालला लपत लपत चालला, म्हणजे काहीतरी असलं पाहिजे. आणि म्हणून करता त्या गाढवाचे कुठे चालले, त्या वरुणाच्या लक्षात आलं की या गाढवाने आपल्याला पाहिलेलं आहे, हे गाढव आहेत, त्याला जरा गप केलं पाहिजे. तसं हे बघ म्हणे मी चाललो खरंय, पण एक काम कर, मी तर चाललो कोणाला सांगू, पण मी चाललो, मी जरी गाढव असलो तरी मला फायदा आणि तोटा कळतो, माझ्या फायद्याचं काय. पण एक काम कर, मी तुला आहे ना तुझा फायदा करून देतो. म्हणजे काय फायदा ते बघ म्हणे, तुला आहे ना रोज हिरवं गवत देतो आणि स्वच्छ पाणी देतो. कोणाला? फक्त कोणाला सांगायचं नाही की मी कुठं आहे. ठीक आहे, मला काय म्हणे एवढं मला भरपूर झालं. आता काय पावसाळे दिवस सुरू झाले, जून महिना आलेला आहे, मृग नक्षत्र आहेत, जुलै चालला, पण पावसाचा पत्ता पाऊस नसल्यामुळे सगळेजण मग ते देवाला साखळ घालायला लागले, ऐक नाही, अगदी देवाला पाण्यात ठेवायला लागले. कशासाठी? पाऊस येण्यासाठी ते करायला लागले. सर्व देवांनी म्हणून भगवान श्री हरीचा धावा केला, देवा या म्हणे की या ठिकाणी पाऊसच पडला नाही कसं होणार. आता टँकर सुरू झालेले फेब्रुवारी एंडला, मार्च महिन्यामध्ये, ऐक नाही, त्यानंतर मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै झालेला पाण्याचं कसं आणणार कुठून, काहीतरी कृपा करा या. मग त्यावेळेला भगवान श्री हरीने पाहिलं की पाण्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. आणि म्हणून भगवान श्री हरी वरुण देवतेच्या शोधात निघाले. हा नेमका गेला कुठं काम करणार म्हणून, मग ते निघाले. त्यांनी भरपूर पाहिलं पण त्याला काही सापडा ना कुठे लपलेलं आहे. पण येताना नेमकं असं होतं की बाहेर कुठंच पाणी नाही, कुठे जिरवं नाही. त्या गुहेजवळ जाताना त्याला मात्र स्वच्छ पाणी भेटायचं आणि हिरवं गवत भेटायचं. एवढं लक्ष, अरे बाहेर कुठंच नाही म्हणे, तर कसं काय. दाल में कुछ काला है, दाल में कुछ काला नहीं, पुरी दाल ही काली. मग त्याला विचारलं म्हणे काय भानगड नेमकं, तुम्हाला पाणी कसं काय भेटतं, बाहेर कुठंच काही नाही, ते जरा गोडे म्हणजे जरा रहस्य काय आम्हाला सांगा ना. तो सांगानच नाही, पण आम्हाला सांगा ना. मग अशा वेळेला त्याने काय केलं म्हणजे भगवान परमात्म्याच्या गाढवाचे पाय झाले. आडला हरी आणि गाढवाचे, ही काय पुराण कथा नाही, कुठेतरी वाचलेली आहेत की बरेच दिवसापूर्वी, म्हणजे अगदी त्याला 15-20 वर्षापूर्वी वाचली असेल, ऐकले. त्यानं सांगितली नव्हती, पहिल्यांदा सांगतोय विठ्ठल. ते आडला हरी गाढवाचे, मग त्यांनी ते सांगितलं वगैरे, पुढची कथा आहेत असेल तर माहिती मला कशातली. तर तात्पर्य हे आहे की जर एखाद्याकडून एखादं काम करून घ्यायचं असेल तर त्याला काय केलं पाहिजे. गाढवाचं नाव गोपाळ शेठ, ऐक नाही, बखत पडा बाका, गद्दे को बोलना पडता है काका. तसं इथं नाही, पण तसं जर समजा एखाद्या मूर्खाकडून काम करून घ्यायचं असेल तर त्याला मोठे पण द्यावं लागतं. जर या ठिकाणी ज्यांच्याकडे प्रेमाची मागणी करायची आहे, आपलं काम पूर्ण करून घ्यायचे, ते खरोखर विश्वनाथ आहेत असं असतं, त्यांचं वर्णन का करू नये. आणि म्हणून त्या भगवान परमात्म्याकडे प्रसन्नतेसाठी त्यांना मोठे पण देतात. आपण कशा आहात, विश्वाचे नाथ आहात. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आपण समोरच्याकडे मागत असताना आपली नम्रता त्या ठिकाणी असली पाहिजे, आपला कमीपणा त्या ठिकाणी दाखवता आला पाहिजे. ऐक माऊली सुद्धा ज्ञानेश्वरीच्या प्रारंभ म्हणतात, एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपाधिक स्वजूळ वाचते. वास्तविक पाहता एवढा मोठा मौलीचा अधिकार आहे. किती अधिकार आहे सांगायचं झालं ना, तो ओम नमोची आज्ञा ही जी पहिली उभी ना ज्ञानेश्वरीची, म्हणजे गुरुवर्य डॉक्टर सांगत असतात, ते सांगतात की एवढ्या एका ओळीमध्ये
जेवढे काही शास्त्र आहेत तेवढे सार, त्या सर्व शास्त्राचं सार या एका ओळीत आहे. आता ते सांगतायत की सर्वात अवघड ग्रंथ जर कोणता असेल तर ब्रह्मसूत्र आहे. या ब्रह्मसूत्रामध्ये 555 सूत्र आहेत. त्या 555 सूत्राचं सार पहिल्या सूत्र चतुष्टयात आहे आणि ते चारही सूत्र या ओळीमध्ये आलेले आहेत. ऐक नाही, किंवा संपूर्ण जेवढे काही महावाक्य आहेत ते महावाक्याचे 4 महावाक्य आहेत ते ज्या पहिल्या ओळीत आणलेले. आपल्याला जर विस्तार केला त्याचा वेळ जाईल. फक्त तात्पर्य एवढे मोठे असणारे माऊली ते सांगते एरवी तरी मी मरको. तसं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार फार मोठा आहे. आपण पहिल्यांदा सुरुवातीला पाहिला. पण असं असताना ज्या वेळेला आपल्याला कोणाकडून मागायचं आहे त्यावेळेला आपली नम्रता दिसली पाहिजे, आपलं लहानपण दिसलं पाहिजे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतायत की दीन रंक मी अनाथ. तुम्ही विश्वाचे नाथ आहेत आणि मी कसा आहे, दीन रंक मी अनाथ आहे. ऐक नाही, तुम्ही विश्वनाथ. आणखी एक शंका या ठिकाणी येऊ शकते की जगद्गुरु तुकोबराय भगवान पंढरीश परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त आहेत. भगवान पंढरीश परमात्म्याचे काय पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैस्या परी. काय सर्व हावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैस्या परी म्हणणारे जगद्गुरु तुकोबराय आज भगवान शिवाकडे का मागणी का मागताय. एक मोठा चिंतनीय विषय आहे. आता आपण शिवमहापुराण श्रवण केलेलं आहे आणि बहुतांशी याच्या अगोदर भागवत महापुराण असायचं. आता शिवमहापुराण जास्त झाले आहेत. तर चांगले पुराण आहेत. या पुराणांचा जर विचार केला थोडासा गंभीर विषय आहे, थोडं जास्त मांडायचं पण सुरू व्हायला वेळ झाल्यामुळं तर उरत बघू आता काय दिसतं. कीर्तनाला येताना आपण काही ठरवून येत नाही, कीर्तनाला येताना ठरवून येत नाही, त्यामुळे जसं जमल तसं आहे नाही. आणि म्हणून थोडासा विषय असा आहे बघा की बऱ्याच वेळ भागवत महापुराण जर ऐकलं आपण तर भागवत महापुराणामध्ये भगवान श्रीकृष्णाचं वर्णन आहे, भगवान श्री हरीचं वर्णन आहे की ज्यांनी सृष्टीची उत्पत्ती केली आहे, सृष्टीचं संरक्षण करतात, ज्यांच्यामुळे सृष्टीचा लय होतो, अशी देवता जर कोण असेल तर भगवान श्री हरी आहे. आणि आता आपण शिवमहापुराण ऐकलं. या शिवमहापुराणात जर विचार पाहिला तर या शिवमहापुराणात सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय हा भगवान शिवामध्ये आहे. ऐक नाही, जर गणेश पुराण जर पाहिलं तर त्यामध्ये ऐसे तिन्ही देव जिथून उत्पन्न तो हा गजानन माय बाप. ऐक नाही, आणि हे असं तुका म्हणे ऐसे आहे वेदवाणी. कोणाची वाणी आहे? कीर्तनकाराची नाही. कोणाची वाणी? व्यासाची. पहावे पुराणी व्यासाची या. आणि व्यासांच्या पुराणामध्ये अगदी विचारसागराचा 7वा तरंग जर आपण जर पाहिला तर त्या 7व्या तरंगामध्ये 4थ्या तरंगाच्या सुरुवातीला एक कथा आहे. 4थ्या तरंगामध्ये एक शुभसंतती नावाचा राजा आहे. त्याला 3 मुलं आहेत. त्यातलं पहिला आहे तत्वदृष्टी, दुसरा आहे अदृष्टी आणि तिसरा आहे तर्कदृष्टी. कोण? शुभसंतती नावाचा राजा. राजाचं नाव शुभसंतती. शुभ म्हणजे काय? चांगली. संतती म्हणजे लेकर. असे 3 लेकर त्याला. त्याचं पहिल्याच नाव आहे तत्वदृष्टी, दुसरा आहे अदृष्टी आणि तिसरा आहे तर्कदृष्टी. 3 मुलं असतात. मग तो राजा काय करतो? विचार करतो की कुठपर्यंत संसारात राहायचं आणि संसारात राहून कोणाला सुख मिळालं आपल्याला भेटणारे, कधीतरी या संसारात त्याग केला पाहिजे. पण हे करत असताना आपण गेल्यानंतर आपल्या मुलांनी भांडणं करू नये, आपल्यानंतर मुलांमध्ये वादविवाद होऊ नये म्हणून एक काम करू नये, या राज्याची विभागणी करू, मुलांना देऊ आणि आपण आपला उद्धार करण्यासाठी निघून जाऊ. राजाने मुलांना बोलवलेले आणि मुलांना बघा म्हणजे बाळांनो मी आतावर भरपूर संसार केला, मला काही संसार सुख मिळाला नाही, मला असं वाटतं की काहीतरी स्वतःचा आत्मोद्धार करून घ्यावा आणि म्हणून करता मला साधना करण्यासाठी जायचं आहे. पण मी गेल्यानंतर तुमच्यामध्ये वादविवाद होऊ नये म्हणून मी या राज्याची विभाग करतो आणि तुम्हाला देतो. मुलं संध्याकाळच्या वेळी एकत्र बसले आणि ते विचार करायला लागले की वडिलांनी काय सांगितलं की मी आतापर्यंत संसार केला पण संसारात सुख मिळालं नाही, मला या ठिकाणी स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी जायचं आहे, पण या राज्याची तुमचे भांडणं होऊ नये म्हणून राज्याचा विभाग करून तुम्हाला देतो. तर ते मुलं म्हणजे वडिलांना सुख मिळालं तर आपल्याला भेटेल का? ऐक नाही. आणि वडील आपल्याला दुःखच देणारे, दुःखाशिवाय दुसरं काय देऊ शकत
मग अशा वेळी आपण गेलेलं वडिलांच्या अगोदर आपणच गेलेलं रात्रीच्या रात्री कोणते मुलं रात्री निघून जातात. गेल्यानंतर एक अधिकारी गुरु असतात ते जातात तद्विद्धीपर्यंत पाहतेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः तरी तनु मनोजीवे चरणासी लागावे अगर्वता करावी दास्य सकळ. मग अपेक्षित आपुले तेही सांगते कुसिले जेणे अंतकरण बोधले संकल्पा नाही त्या श्रीगुरूंची सेवा करतायत आणि श्रीगुरूंची सेवा केल्यानंतर श्रीगुरू त्या ठिकाणी प्रसन्न होत आहेत. प्रसन्न झाल्यानंतर श्रीगुरू विचारतायत की सांगा बाबांनो तुम्ही कशासाठी आले. मग ते तिघ जण त्या ठिकाणी आले असतात. त्यांना ते श्रीगुरू उपदेश करतात ज्ञानाचा ध्यानाचा वगैरे त्यांच्या त्यांच्या अधिकारानुसार ते मुक्त होतात. ते निघून जातात मुक्त झाल्यानंतर. त्यातला पहिला जो आहे तत्वदृष्टी हा ज्ञानी असल्यामुळं हा कुठे राहतो काय राहतो त्या ज्ञानाला शास्त्र विधी आणि निषेध सांगत नाही. दुसरा जो असतो उपासक असतो तो गंगेच्या किनाऱ्यावर राहतो साधना करतो. तिसरा जो आहे हा तर्कदृष्टी असतो त्याची बुद्धी चांगली असते. हा सर्व शास्त्रांचा विचार करतो सर्व शास्त्रांचं सार काय ते शोधतो आणि त्यासाठी चिंतन करतो. असं चिंतन करत करत हा घरी येतो. घरी कुठं त्या राजाकडं. राजाचं नाव काय होतं हा शुभसंत. त्या शुभसंत नावाच्या राजाकडे येतो. तोपर्यंत राजा तिथंच असतो. ऐक नाही हे मुलं जातात गुरु ज्ञान प्राप्त करून घेतात आणि मुक्त होतात. तरी सुद्धा राजा कसा असतो का राजाकडे मंद वैराग्य असतो. हे जे मंद वैराग्य नाही फार घातक आहे. मंद वैराग्य फार घातक. आपलं तसं होतं पूर्ण वैराग्यही नसतं पूर्ण आसक्ती पण नसते. ज्यांच्याकडे वैराग्य नाही ना ते किमान विषयाचा तरी उपभोग घेऊन त्याचा आनंद घेता येतो. जेवढं घेता येईल तेवढं घेतात. ऐक नाही. आणि ज्यांच्या पूर्ण वैराग्य आहे ते विषयाचा त्याग करून परमात्मा सुखाचा आनंद घेतात. पण ज्यांच्याकडे मंद वैराग्य आहेत त्यांना विषयाचा त्यागही होत नाही आणि परमात्मा स्वरूपाचा अनुभवही येत नाही. हा जो राजा होता याच्या मनामध्ये इच्छा होती माझा उद्धार तो व्हावा. मग काय करावं. आणि म्हणून त्याने अनेक पंडितांना त्या ठिकाणी बोलवलं आणि पंडितांना कोणी विचारलं की सांगा माझा उद्धार कशाने. मग त्यावेळेला ते पुराण करते पुढे आलेले आहेत आणि त्यातले पहिले जे आहेत विष्णू उपासक पुढे आले. मग त्या विष्णू उपासकांनी सांगितलं की बघा विष्णू उपासक सांगतायत की राजा तुला उपासना करायची ना कोणाची कर भगवान विष्णूची कर. कोणाची उपासना कर भगवान विष्णूची. अगदी तुम्हाला वाटेल की भगवान विष्णू त्या ठिकाणी देतात. ऐक नाही दयापासून सकळ महिमंडळ हे झाले. ऐक नाही जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गात धरले सत्ता मात्र आपुली अशा भगवान विष्णू आहेत. त्या भगवान विष्णूची उपासना कर. भगवान शिवाची उपासना करू नको. भगवान शिवाचे काय म्हणजे भगवान शिव राहतात कुठं स्मशानामध्ये. त्या स्मशानात जाऊन आलं आपल्याला काय करावं लागतं स्नान करावं लागतं. ऐक नाही स्मशानात राहतात त्याला 3 डोळे आहेत. खऱ्या अंगाला भस्म लावलेलं आहेत. गळ्यामध्ये साप आहेत. सगळं विचित्र वागणे. काय भगवान शिवाची उपासना करायची नाही. पण नंतर गणपती अरे तो गणपती का देव आहे कोणी. गणपती का देव आहे का. जर पाहिलं तर मुंडक कोणाचं मुंडक हत्तीचं आणि शरीर माणसाचं. धडणं माणूस का जनावर. मी त्यातलं सांगतो बरं का विठाला विठाला. गणपतीचं जर पाहिलं तर गणपती खऱ्या अर्थाने देव म्हणण्यास लायक. भगवान शिव ही देव म्हणण्याला लायक नाहीये. ऐक नाही सगळं अमंगळ अशा प्रकारचे त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर पुढे देवी पाहिली काय त्या देवीचं ते खरंय ती हातामध्ये कोयटी घेऊन त्या ठिकाणी भीक मागायला लावते. त्या देवीचंही काही खरं नाही. हे सगळे जे आहे ना पाखंडी देव आहेत. सगळ्यात चांगला जर देव असेल तर कोणी भगवान विष्णू. असं भगवान विष्णूचं विष्णू उपासकांचे वर्णन केलं. ज्यावेळी बाकीच्या ऐकलं ना त्यांना फार आनंद झाला. आनंद झाला असेल का राग आला त्याला काय करावं. तुम्ही राजा हा बावळट आहे याचं ऐकू नको. ऐक कोणतं आमचं. अरे म्हणे आम्ही आता शिवमहापुराण ऐकलं 1 दिवस नाही 7 दिवस ऐकलं. आणि शिवमहापुराण असं आहे की भगवान विष्णूची काही संपत्ती मिळालेली आहेत ही खऱ्या अर्थाने कोण दिलेली आहेत भगवान शिवाने दिलेली आहेत. खऱ्या अर्थाने या सर्वांचा मालक जर कोण असेल तर तो कोण आहे भगवान शंकर आहेत. भगवान विष्णूलाच काय प्रत्येक देवाला जे त्यांचे पद दिलेलं आहेत ते कोण दिलेलं आहेत
भगवान शिवान दिलेले. सगळ्यात मोठा देव जर कोण असेल तर तो महादेव आहे. हे शिवोपासक झालं बोलणं. त्यानंतर बाकी गणपती वगैरे त्यांचे मुलं वगैरे आहेत, त्यांचा काही विषय नाही. हे ऐकल्यानंतर तिसरा उपासक कुठला? गणेश उपासक. पण देवा इथून राजा हेच ऐकू नको, हा पापी. सगळ्यात मोठा जर देव जर कोण असेल तर तो कोण आहे? गणपती बाप्पा. हे गणपती जर पाहिलं म्हणे तर ज्या वेळेला भगवान शिवजी त्या त्रिपुरासुराला मारण्यासाठी गेले आणि गेल्यानंतर पहिल्या वेळेला गेले युद्धामध्ये पराजित झाले. मग पराजित झाल्यानंतर परत निघाले, मी पराजित का झालो? तर तेव्हा त्यांना रस्त्यात नारद महर्षी भेटले. मग नारद महर्षींनी सांगितलं, मग देवा तुम्ही युद्धाला जाताना गणपतीची पूजा केली होती का? युद्धाला जाताना गणपतीची पूजा केली होती का? तेव्हा नाही काढते, एवढं विसरलो, त्याच्यामुळे झालं. म्हणजे घरी आले, म्हणजे घरी आल्यानंतर भगवान गणेशाची पूजा केली आणि भगवान गणेशाची पूजा करून त्यावेळेला जातायत, गेल्यानंतर त्या ठिकाणी त्रिपुरासुराला मारण्यामध्ये ते विजयी होत आहेत, यशस्वी होत आहेत. आता सगळ्यात मोठा देव कोणता? थोडं बोलत चला. गणपती. आता गणपती म्हटल्यानंतर पुढे बसले शक्ती उपासक. शक्ती उपासक म्हणजे काय बोलता राहून तुम्ही? हा जो गणपती तयार झाला, कसा तयार झाला माहिती तुम्हाला? कोण तयार केलं? पार्वती मातेने तयार केलं. कसं? तिथे आंघोळीला बसली होती आणि आंघोळीला बसून तिने काय केलं? अंगाचा मळ काढला आणि त्या मळापासून काय केला? आता सांगा बरं, त्या मळापासून जर गणपती केला असता म्हणजे पार्वतीने किती दिवस आंघोळ केली नव्हती? म्हणजे गणपती किमान एवढा मळ निघाला असेल ना. मूर्ती किती कमीत कमी असं आहे काही त्याचा अर्थ? त्याचा अर्थ असा नाही, त्याचा अर्थ आध्यात्मिक अर्थ वेगळा आहे, पण ते सांगण्यात आपली वेळ नंतर सांगत आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे की जो मळ आहे त्याला उटी होती, उठणं जे लावलेलं आहे त्या उठण्यापासून तयार केलेलं आहे. अर्थात मूर्ती सांगू जातो मळापासून गणपती काय झालं थोडक्यात सांगतो. एखादा मूर्तिकार हा दगडापासून मूर्ती तयार करतो. दगडापासून मूर्ती तयार करतो म्हणजे काय करतो पण नेमका? त्या दगडाचा जो अनावश्यक भाग आहे तो बाजूला काढतो आणि अनावश्यक भाग काढून मूर्ती त्या दगडात असते. अनावश्यक भाग काढला की त्या दगडापासून मूर्ती तयार होते. तो दगड लावून लावून मूर्ती तयार करते. तशाने मळ बाजूला काढला. आपल्या बुद्धीमध्ये असा जो काही मळ आहे विकाराचा तो बाजूला काढला आणि म्हणून ती जी बुद्धी आहे त्यापासून भगवान गणेश तयार झाले. असं मोठं रूपक आहे. चला, तो भगवान त्या गणेशाला निर्माण करणारी कोण आहे? देवी आहेत, शक्ती आहेत. मग सांगा बरं, मग सगळ्यात मोठं कोण झालं? आता देवी झाली ना. आता मग उपासना जर करायची असेल कोणाची केली पाहिजे? देवीची केली पाहिजे. पण देवीची उपासना झाल्यानंतर त्या ठिकाणी काही सूर्याचे उपासक होते. आणि हे बघा, देवी म्हणजे शक्ती. एखादा मग फार शक्तिमान आहे, बलदंड आहेत, पण असा आहे पण त्याला आहे ना दिसतच नाही, आंधळा आहे. त्या शक्तीचा उपयोग काय? मौली नवी अध्यात म्हणतात की आंधळ्या गरुडाचे पंख हाती तरी ते कवना उपयोगा जाते. गरुड एक बलवान आहे, एका उड्डाणामध्ये तू 7ही सागरांना पार करण्याचं सामर्थ्य ठेवतो असा असणारा गरुड आहे. पण कसा आहे? आंधळा. तो आंधळा असणारा गरुड काय करू शकतो बरं? त्याच्यात ताकदीचा उपयोग आहे का? तसं देवीमध्ये ताकद आहे, म्हणजे दृष्टी देण्याचं काम आहे ना, ही सूर्यनारायणाची आहे. सगळ्यात मोठा देव कोणता? आता मग कोणाची भक्ती करायची? सूर्यनारायण केली पाहिजे ना. एवढंच नाही, त्या पंचदशीमध्ये वर्णन येतं की या देव मानण्यामध्ये आपण एवढे खाली आलेलो आहे की आपण कोणाची पूजा करू सांगता येत नाही. मग वडाची पूजा करतो, पिंपळाची करतो. काय म्हणून? देव म्हणून. ते कुदळ असेल, पावडा असेल, टिकाव असेल, त्याची पूजा करतो आपण. काय म्हणून? ऐक नाही, गाडी घेतली, गाडीची काय करतो? काय म्हणून करतो? जर प्रवासाला निघालो आपण पहिले गाडीला ओळखतोच की नाही? म्हणजे बघा, आपण देव मानण्यावर फार कमी आलो, फार खाली आलो. आणखी एक गोष्ट सांगू जातो, बऱ्याच वेळ लोक विचारतात की आपल्या संस्कृतीमध्ये 33 कोटी देव किती? एखाद्याने विचारलं की 33 कोटी देव, एवढे देव कसं काय? मी बऱ्याच वेळा सांगत असतो, तुला अडचण काय? आमचे 33 आहे ना, तुला अडचण काय? 34वा भेटला नाही आम्हाला. जर 34वा भेटला तो आम्ही मान्य करतो. का? आम्ही जे मानणार आम्ही सांगतो की या विठ्ठल जळी स्थळी भरायला जर सगळीकडे जर देव आहेत तर 33 कोटीच का थांबायचं? जे जे दिसेल काय हरीची याद असा हरिदाही दिशा, जर सर्व जर हरी असतील तर 33 कोटीवरच काढायचं. पण एक आहे, या सर्व ठिकाणी जर देवता असल्या
पण खऱ्या अर्थाने उपासनेचे देवता नाही. हा, त्यांना मान द्या, मानमान्यता त्या ठिकाणी द्यायची आहे. उपासनेसाठी पंचायत देवता सांगितलेल्या आहेत, जे की आपण आता पाहिल्या. ज्यामध्ये भगवान गणेश आहेत, भगवान शिवजी आहेत, भगवान विष्णू आहेत, देवी आहे आणि सूर्य, या पंचायत वैदिक देवता आहेत. मग या देवतेचा विचार करत असताना मग आता ह्याच्या देवतामध्ये श्रेष्ठ देवता कोणती, आपला महत्वाचा मुद्दा असेल उपासना करायची कोणाची, यात श्रेष्ठ देवता कोणती हे सांगत असताना शास्त्रामध्ये ईश्वराचे 3 प्रकार सांगितलेले. त्यात एक आहे निर्गुण निराकार, दुसरा आहे सगुण निराकार, तिसरा आहे सगुण साकार. त्याला निर्गुण निराकार जे आहेत ना ते ब्रह्म आहे. निर्गुण निराकार ब्रह्म आहे, ते काहीच करत नाही, ज्याच्यापासून काही होत नाही, ज्याच्या शिवाय पण काही होत नाही, पण ते काहीच करत नाही. असं कोण? ब्रह्म. हेच ब्रह्मतत्व जे आहेत, या ब्रह्मतत्वाला ज्या वेळेला माया उपाधी लागते, हे ब्रह्मतत्व ज्यावेळेला मायेचा अंगीकार करतं, त्याला ईश्वर भाव प्राप्त होतो. त्याला काय भाव म्हणतात? ईश्वर. आणि हे जे ईश्वर तत्व आहेत, हा असणारा ईश्वर ज्यावेळेस भक्त जे आहेत त्या ईश्वराकडे पाहतात आणि त्या ईश्वराची उपासना करतात, तर भक्ताच्या इच्छेनुसार हे ईश्वर तत्व वेगवेगळे आकार धारण करतात. पुन्हा एकदा ऐका, हे जे ईश्वर तत्व आहेत, तुकोबरे सांगतात ना की आलासी आकारा अमुचिया चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीच्या, किंवा देवा हाती रूप धरविला आकार, नेदू निराकार होते असे. ऐक नाही, अर्थात या परमात्म्याला आम्ही आकाराला आणलं, म्हणजे भक्त जशी जशी तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा करू ते ते कल्पतरू पूर्वीचा होय भक्ती केला तैसा. ऐक नाही, जशी भक्ती आम्ही केली त्यानुसार तो होतो, त्या आकाराला येतो. कधी राम म्हणून येतो, कधी कृष्ण म्हणून येतो, तोच कधी भगवान शिवाच्या रूपाने अवतरित होतो, तोच कधी भगवान शक्तीच्या रूपाने अवतरित होतो, कधी भगवान गणराजाच्या रूपाने अवतरित होतो. ऐक नाही, म्हणजे याला म्हणतो सगुण साकार. 3 प्रकार सांगितले. निर्गुण निराकार जे ब्रह्म आहेत, सगुण निराकार हे ईश्वर तत्व आहेत, आणि सगुण साकार अर्थ ही देवता आहे. तर तरी आपला प्रश्न तसाच राहिला, उपासना करायची कोणाची. तर बघा, आता जे ईश्वर म्हणतात ना, त्याला शास्त्रामध्ये म्हणतात कारण ब्रह्म. त्याला काय म्हणतात? कारण ब्रह्म. आणि जे सगुण साकार म्हणलो ना, राम कृष्ण वगैरे, याला म्हणतात कार्य ब्रह्म. काय म्हणतात? कारण ब्रह्म. आणि आज 7वा दिवस ना, बऱ्यापैकी ऐकून इथपर्यंत आपण ऐकू शकतो. विठाल याचा उपास्य देवता जी आहे ती कारण ब्रह्म आहे, कार्य ब्रह्म नाही. म्हणजे भगवान गणेश, सूर्य, शक्ती, हे जे काही नावं आहेत ना, ती कार्य ब्रह्माची आहे. आणि कारण ब्रह्म कोणी? ईश्वर. मग बघा आणखी एक शंका, जर विचार केला या सर्व पुराणांचा, या पुराणाचा कर्ता कोण आहे? पुराण किती आहे? 2. पुराण किती आहे? कोणते? शिवमहापुराण आणि भागवत महापुराण. 2 आहे का? किती पुराण आहे? 18 पुराणे हरिसी गाती. पुराण किती खऱ्या अर्थाने? 18 आहेत. कोणकोणते? जाऊ दे, एवढं कुठं लक्षात राहत म्हणून सांगणाऱ्याच नाही राहतो, ऐकणाऱ्याच नाही, आणि ऐकणाऱ्याच्या लक्षात राहत नाही, सांगणाऱ्याचं भांडवल आहे. चला, ते कारिका आहेत. भद्वयम मद्वयम चैव भद्रयम व चतुष्टयम अनापलिंग पुष्कानि पुराणानि प्रचक्षते. भद्वयम, भवरून 2 आहेत. कोणकोणते? भवरून भागवत आणि भविष्य. भद्वयम, मद्वयम, म वरून 2 आहे. मत्स्य, मार्कंडेय. मोजत चला. ब वरून 3 आहे. ब्रह्म, ब्रह्मांड, ब्रह्मवैवर्त. किती झाले? 7 झाले. त्यावरून व वरून 4 आहेत. विष्णू, वामन, वराह आणि वायू. हे त्या ठिकाणी 4 आहे. किती झाले? 11. त्यानंतर कुठे आहे? अ म्हणजे अग्नी, ना नारद, अनाप पद्म, लिंग पुराण, अनापलिंग कुर्म पुराण, पुष्कानी स्कंद पुराण. किती झाले? 17. अनापलिंग पुष्कानी नाही, 18 झाले असं ना, पहिले 11. अनाप लिंग पुष्कानी, बरोबर 18. तर या ठिकाणी 18 पुराण आहेत. या 18 पुराणाची रचना कोणी केली? या 18 पुराणाची रचना करणारे लेखक वेगवेगळे. या 18 पुराणाची रचना करणारे लेखक एक आहेत.
कोण? व्यास. आणि ते व्यास महर्षी 18 पुराणात 18 जणांचं वर्णन करत असताना वेगवेगळं करतात. काय करतात? मग एकच व्यक्ती जर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं वर्णन करत असेल तर त्याच्या बोलण्याला काही अर्थ आहे का? ऐक नाही. ठीक आहे, एखाद्या राजकारणी आहे का, एखादा कीर्तनकार आहे की ज्या पक्षात गेले त्यांचे गुण गायचे, असं आहे का? ते कोण आहेत? महर्षी व्यास. मग नेमकं खरं कोणाचं? या 18 पुराणात खरं कोणतं? याचं कारण असं आहे की व्यास महर्षींची आपल्या उपासना सांगितलेली आहे ते आपल्या अधिकारांवर सांगितलेले आहे. आपला जसा अधिकार असेल, आपल्या सत्वगुण, रजगुण, तमोगुण जो असेल त्यानुसार आपल्या गुणाला अनुसरून जी देवता वाटेल त्या देवतेची आपण उपासना केली पाहिजे. हे करत असताना जे ईश्वर तत्व मी आता सांगितलं तुम्हाला त्याला कारण ब्रह्म असं म्हणतात. आणि हे जे अवतार सांगितले नंतरचे याला म्हणतात कार्यब्रह्म. मग आपल्याला उपास्य तत्व जे आहे ते कारण ब्रह्म आहे. कार्यब्रह्म हा ईश्वर आहे. गणेश पुराणामध्ये त्याला गणपती म्हटलं ना तो ईश्वर आहे. बाकीचे नाव म्हटले ते बाकी कार्यब्रह्म. शिवमहापुराणात ज्या तत्वाला शिवतत्व म्हणतात ते ईश्वर तत्व आहे. बाकीच्या देवता ज्या आहेत त्या कार्यब्रह्म आहेत. ऐक नाही. जसं अमिताभ बच्चन समजा किंवा 2-4 हिरो असले त्याचे नाव तेच आहेत, पण चित्रपट बदलला की त्याची नावं बदलतात. पण तो मूळ हिरो जो असतो तोच असतो. प्रत्येक चित्रपटात त्याची नावं बदलतात, पण तो हिरो बदलतो, त्याचे वेश बदलतो, पण मुख्य हिरो काय असतो? ऐक नाही. तसं या ठिकाणी ईश्वर तत्व जे प्रत्येक पुराणात नावं बदललेले आहेत, ईश्वर तत्व मात्र अनंत अवतार अनंत अवतार भक्ताकाराने हे ईश्वर तत्व आहेत अनंत अवतार प्रगट झालेले. मग हे जे मूळ आता ज्या ठिकाणी आपला मुद्दा इथून सुरू झाला होता की जगद्गुरु तुकोबर आहे, भगवान पंढरीश परमात्म्याचे भक्त आहेत, असं असताना भगवान महादेवाकडे का उपासना करताय? याचं कारण आहे की भगवान महादेव किंवा भगवान शिव वेगळे नाही. हरिहरा तर या ठिकाणी हा जो ईश्वर तत्व ते एक आहे. ऐक नाही. आणि त्यामध्ये भेद नाही. मग तुम्ही विश्वनाथ या ठिकाणी भगवान विश्वतोची सर्व होय जाणता अर्थ दोन्ही एक आहे. हा जो भेद आहे हा अज्ञानामध्ये आहे. ज्ञानी लोकांमध्ये जसं बघा काय असतं की 2 मित्र असतात, असे काय अंतरावर राहत असतात, ते चांगलं असतात, सकाळी सकाळी फिरायला निघाले. पण ते ज्यावेळी फिरायला निघाले ना त्यांच्या बरोबर सकाळी सकाळी फिरण्यासाठी आणखी एक जण असतो. कोण? शहरात कोण असतं? कुत्र आहे नाही. मग ते कुत्रे घेऊन फिरायला निघाले. ज्यावेळेस 2 मित्र फिरायला निघाले त्यांच्या बरोबर ते कुत्रे होते. त्या कुत्र्याने एकमेकाला पाहिलं. काय असेल? भुरकायला लागले. हे 2 मित्रांनी एकमेकाला पाहिले, हे एकमेकाच्या गळ्यात पडले आणि त्यांनी एकमेकाला पाहिल्यानंतर अर्थात तसं होतं. मूळ देवतेमध्ये भेद नाही, पण त्याचे जे उपासक आहेत ते एकमेकांमध्ये भेद करत असतात, त्याच्या नावावर भांडणं करतात. अगदी जसं राजकारणाचं आहे ना, राजकारणात मंत्रीवर जे असतात, राजकारण भाष्य करायला नको आपण जास्त, पण एक सहज विषय म्हणून ते बघा तुम्ही भाषणामध्ये एकमेकाला बोलतील, पण भाषण संपल्यानंतर बऱ्याच वेळेस एखाद्या काही कार्यक्रम असू द्या एखाद्या मंत्र्याचा सगळेजण एकत्र येतात.
सगळेजण. आणि आपल्या असं असतात, आमचे गुरु सांगत असतात की बऱ्याच वेळेला निवडणूक झाल्यानंतर अगदी एखाद्याचा सक्का भाऊ मेला तरी तो सुतक धरायला तयार होत नाही, का तो दुसऱ्या पक्षात आहे. ऐक नाही, ते खाली वादविवाद असतात, वर नाही. वर तुम्ही बघा सगळे एकत्र येतात. तसे हे जे ईश्वर तत्व आहे सगळे ते एक आहे, त्या ठिकाणी एक आहे, पण ते भक्तामध्ये विनाकार वादविवाद होतो. पण जगद्गुरु तुकोबरांनी माहिती असल्यामुळं जगद्गुरु तुकोबरा सांगतात तुम्ही विश्वनाथ आणि मी कसा आहे, मी दीन आहे, रंक आहे आणि अनाथ आहे. तर थोडासा जर विचार केला तर आपली जर गळती कमी आहे बघा, यातला जो दीन शब्द आहे ना, या दीन शब्दाचा विचार दुसऱ्या चरणात आहे, रंक या शब्द विचार तिसऱ्या चरणात आहे आणि अनाथ या शब्दाचा विचार शेवटच्या चरणात आहे. विठ्ठल दीन कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे, काही मिळवण्याचं सामर्थ्य नसतं त्याला दीन असं म्हणतात. हा जो दीन शब्द आहे त्या दला जर रस्व विलांटी असेल तर त्याचा अर्थ दीन, याचा अर्थ होतो दिवस. त्या दला दुसरी विलांटी असली की त्याचा अर्थ होतो दुबळा, गरीब. ऐक नाही, ज्याच्यामध्ये सामर्थ्य नाही, इंद्रियाचे दिने आम्ही केलो कागा केविलवाना केलो, दिनाचा दीन त्या ठिकाणी दीन आहे की ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपली इंद्रिय इतकी आहे, धावता नावरती आपली इंद्रिय आपल्याला आवडत नाही. ऐक नाही, म्हणून आपण दीन आहोत. सकाळी असं वाटतं प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, पण असं झालं कामे नेले चित्त नेती अवलोकू मुख, की आपण पाहू शकत नाही, आपण दीन आहोत. खऱ्या अर्थात जगद्गुरु तुकोबरा दीन नाही. मी तो अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं म्या आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापावर म्हटले आहेत. ते खऱ्या अर्थात तुकोबरांची नम्रता आहे, पण ते आपल्याला धरून आहे. इंद्रियाचे दिने आपण दीन आहोत. तुकोबरा सांगतो मी दीन आहे. त्यानंतर तुम्ही काय आहे? रंक आहे. रंक कशाला म्हणतात? जो गरीब आहे, ज्याच्याजवळ काही नाही त्याला काय म्हणतात? निर्धन जो आहे त्याला रंक असं म्हणतात. आणि अनाथ, ज्याला कोणी नाथ नाही, मालक नाही, त्याला अनाथ असं म्हणतात. जगद्गुरु तुकोबरा सांगतात मी कसा आहे? मी दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे. ऐक नाही, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. आणि कृपा कराल ते थोडी, ते थोडी कृपा कराल. देवा तुम्ही काय करा? तुम्ही विश्वनाथ आहात, ऐक नाही, आणि मला काय करा? थोडी कृपा करा. अर्थात आपण फार मोठे आहात आणि मोठ्याकडं मागत असताना थोडं मागितलं पाहिजे, ऐक नाही. मागताना बघा गुरुदेव राऊतराव एक उदाहरण सांगत असतात की कोणतरी एक मावशी, बोरं विकणारी मावशी, बोरं घेऊन विकायला निघाली, ऐक नाही. ते बोरं घेऊन विकायला निघाल्यानंतर विकत विकत एका ठिकाणी आली. ओळखीचं कोणतरी घर असतं, बोल मावशी या म्हणे घरी. मग त्या मावशीला घरी बोलवलं. ती मावशी घरी गेली. त्या ठिकाणी चहा पाणी झालेलं आहे, बसलेली, पाठीमध्ये बोरं आहेत आणि त्या ठिकाणी एक लहानसं मूल खेळत होतं. आल्यानंतर ते मूल जे आहे त्या पाठीच्या जवळ जायचं, कशाच्या? बोराच्या पाठीजवळ. गेल्यानंतर त्या मावशीने पाहिलं, तिला बोलून इकडे बाळा इकडे जे बोरं घे म्हणे. तिची बोरावली मावशी, तिने काय सांगितलं? ती बोरं घे. ती म्हण नाही. मग ती बोरं घे ना बाळा. ती म्हण नाही, मला नाही घ्यायची. मग त्या वेळेला त्या मावशीने विचारलं नेमकं का घेत नाही?
आणि ते त्याच्या आईनं जेव्हा पाहिलं त्याच्या आईलाही विशेष वाटलं. आपण तर असं कधी शिकवलेलं असं आपण शिकवलेलं नेमकं बोरं काय घेईना. ते बोरं घेईना म्हटल्यानंतर मग ते मावशी मग मी देऊ का. मग ते मावशीने असे बोरं घेतली मुठवरून आणि त्याला दिले. त्याने घेतले बोरं घेतले निघून गेला ते लहान मूल. ती मावशी उठली बोरावली ती पण निघून गेली. गेल्यानंतर तिच्या आईने त्याला बोलून बाळ इकडे. ती मावशी तुला म्हणतो बोरं घे तू बोरं काय घेतले नाही. तुम्ही आई खरं सांगू का हे बघू तुला अजून कळालं नाही का. तुला कळालं नाही का जर मी माझ्या हाताने घेतले असते तर माझ्या मुठीत किती आले असते. आता त्या मावशींच्या मुठ भरून दिले. हे बघ माझे दोन्ही खिसे भरलेले हातात शिल्लक. अर्थात आपल्याला जेव्हा मागायचं असेल तर मागत असताना आपण जेव्हा मोठ्याच्या पदरातून घेतो मोठ्याच्या दृष्टीतून घेतो. मोठे माणसं कितीही लहान झाले तरी ते मोठेच असतात. म्हणून तुमच्यावर फार मोठी कृपा आहे थोडी कृपा करा. कृपा करायला ते थोडी पाया पडलो बराडी. बराडी या शब्दात आषाढभूत आशा असलेला. मी कशा आषाढभूत आहे ऐक मी त्या नाटाचे जे आहे वर्णन सेंद्रिय इंद्रिय दैवते कोणती पूजे भूते घेते आपल्या पोटाची रडती मागती शिते अवदान आपल्या इच्छे आणि पिढी काय ते येईल बराडी. आषाढभूत देवता आहे तसं देव मी आशा आहेत का मी दीन आहेत. दीन माणूस हा आषाढभूत असतो. मी अगोदर सांगितलं की पहिल्या चरणातला दीन शब्द त्याचा विस्तार म्हणजे चरण की बराडी आषाढभूत दीन ऐक नाही. मग देव तुम्हाला असं वाटत तुम्ही फार काही मग असं नाही. तुम्ही फार मोठे काय येऊ नये तुम मापासी मी तो अल्पची संतोष. तुमचं काय कमी देवा ऐक विश्वनाथ आहे तुमचं काय येऊ नये तुम मापाशी मी तो अल्पची संतोष. रंक रंक थोड्यात समाधान मानणार ऐक नाही. मग दीन रंक अर्थ थोडा आहे. भगवान महादेव जे आहे अतिशय उदार अशा प्रकारचे आहेत. किती उदार आहेत आपल्याला उपमन्यूचा प्रसंग माहितीये की जो उपमन्यू आहेत तो त्या ठिकाणी भगवान शिवाची आराधना केली होती. कशासाठी केली होती दुधासाठी. किती दूध पाहिजे होतं प्रसंग आपल्याला माहिती तो कसा जातो काय जातो शोमापुरांत जर आपण ऐकले असेल तर त्या ठिकाणी मागा दूध दे म्हणतो यासाठी अवघा शराब्दीची करुणी वाटी उपमन्या पुढे दुर्जटी ठेविली जैसी ऐक नाही. तर एवढा असता त्याला दूध वाटीभर दूध पाहिजे होतं. भगवान शिवाला फक्त वाटीभर दूध मागितलं तर त्या भगवान शिवाने काय केला शराब्दीची करुणी वाटी. पाहेपा शंभूची प्रसन्नता तया उपमन्याची आरता काय शिराब्दी दूध वाहता देजेची ना ऐक नाही. मौलीचे त्या ठिकाणी विस्तारामध्ये केलेला आहे. तो उपमन्यू वाटीभर दूध मागितलं काय एवढे तुम मापाशी मी तो अल्पची संतोषी. अर्थात रावणासारखे मागितलं तर सोन्याची लंका दिली तर मला तेवढं काही नको. काय होणे तुम मापाशी मी तो अल्पची संतोषी. मग तू कोबरा तुम्हाला पाहिजे तरी काय काय पाहिजे आपण त्याच्या शेवटच्या Thank you.
तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा, तर तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा. भगवान परमात्म्याने विचारलं तुम्हाला नेमकं काय पाहिजे, तर तुकोबराय सांगतो देवा प्रेमाचं भातुक पाठवा, खाऊ पाठवा. भातुक म्हणजे खाऊ.
अर्थात आनंदाचे 3 प्रकार त्या ठिकाणी आहेत. विषयानंद, मोक्षानंद आणि तिसरा आहे भक्ती प्रेमानंद. खऱ्या अर्थाने विषयाचा आनंद नसल्यास जमा आहेत, मोक्षाचा आनंद स्थिर आहेत, नित्य वाढणारा जो आहे तो भक्ती प्रेमानंद. अशा भक्ती प्रेमानंदाची मागणी या ठिकाणी करतात. असा यथामत यथा अवकाश आपण विचार केलेला आहे. आपली वेळ संपलेली आहे. ऐक नाही काय होतं, बाहेरून येणाऱ्याला अर्थात कीर्तनकाराला बोलणं सोपं असतं, पण या ठिकाणी जी मंडळी असतात ती सकाळपासून सकाळचा काकड असेल, गाथा भजन असेल, कथा असेल, ऐक नाही हरिपाठ असेल, आज निघालेली दिंडी असेल, या सर्व नियोजनावर भरपूर वेळ होतो. पण उद्याही परत लवकर उठायचं आहे, जास्त वेळ वाढवण्याचा अर्थ ऐक नाही. म्हणून करता झालेली सेवा या ठिकाणी भगवान शिवजीच्या चरणी, भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी समर्पित करूया. विष्णू भगवान श्रावणवार आहे, स्वानंद सुखनिवास सद्गुरू जोग महाराज यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. ज्ञानेश्वर या ठिकाणी या मंडळाने आयोजित केला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 4थे आहे. सुंदर अशा प्रकारचे नियोजन आहे. सौशिष्टी चांगली आहे. या ठिकाणी गाणारे सर्व गाणं कोकिळा या ठिकाणचे आहेत. स्वरामध्ये फक्त मलाच काही एवढं विशेष ज्ञान नाहीये. वाजवणारी अगदी इंद्रासारखी आहेत. महाराज या ठिकाणी आहे. सर्वच ऐकणारे प्रभू तुम्ही महेशाची अमूर्ती. आणि असं असल्यामुळं कोणाचंही नाव न घेता सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊया, दंडवत करूया, थांबूया. विठ्ठल जय जय.